रत्नागिरीमध्ये शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारला गेलाय। कोकरे गटामध्ये किशोर घाग यांनी बंडखोरी केली आहे। किशोर घाग यांच्या बंडखोरीमुळे आता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आणि बंडखोर किशोर घाग यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी संवाद साधलाय। बघूया। सोबत कोकरे गटातून आहेत किशोर घाग यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता, मात्र बंडखोरी करून काल त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। काय एकंदर नाराजी आहे तुमची? साधारण 2 महिन्यापूर्वी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना मी जिल्ह्याचे सर्व आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्या विकास कामासंदर्भात मी आपल्या बरोबर येण्याची इच्छा प्रकट केली। त्यावेळेला त्यांनी मला सांगितले की ठीक आहे, तू माझ्याबरोबर जुना ओळखीचा कार्यकर्ता आहेस, तू आपल्या सेनेमध्ये प्रवेश केलास तर माझं पूर्णपणे सहकार्य राहील। त्या पद्धतीनं मी कामाला लागलो आणि ज्या वेळेला आत्ताच सगळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि त्यावेळेला फॉर्म भरण्याच्या 2 दिवस अगोदर यांनी मला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इच्छुक होतात या कोकरे जिल्हा परिषद गटातून, पण तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही। आम्ही सिद्धार्थ कदम यांना ही उमेदवारी जाहीर करतोय। माझ्यावरती पक्षामार्फत अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या कोकरे जिल्हा परिषद गटामधून माझा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ही नाराजी आमचे पक्षाचे नेते सर्व एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत जावी अशी माझी अपेक्षा आहे। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचं एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर करताना जी आश्वासनं दिली जातात ती कधी पूर्ण झाली नाही, तर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतात आणि याच नाराजीतून बंडखोरीचा अर्ज भरलेला आहे तो किशोर घागांनी, हे एक आपल्याला उदाहरण दिसतंय। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।